यापुढे शक्तीपीठासाठी मोजणी झाल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोको राजू शेट्टी। यापुढे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोको असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा महामेळावा सांगलीच्या बुधगावमध्ये पार पडला। यावेळी खासदार विशाल पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। या निमित्ताने बोलताना राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाचा घाट सरकार भांडवलदारांच्यासाठी घालतोय, मात्र यापुढे या शक्तीपीठाला तीव्र विरोध केला जाईल। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शक्तीपीठ विरोधात लढू असं देखील राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। सरकारकडून गाठ घातला जातो। याचं कारण शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपये त्यातून बाजूला काढायचे आहेत आणि त्यातूनच 2029च्या निवडणुका लढवायच्या आहेत। यासाठी हे कारस्थान आहे। हे कारस्थान आम्ही उधळून लावू। आमच्या जमिनीच्या पैशातून कुणाला आम्ही राजकारण करून देणार नाही। जिल्हाधिकारी मोजण्या जर परत वारंवार जिल्हाधिकारी याआधी पहिल्या टप्प्यातल्या ज्या मोजण्या झाल्या त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्यानं म्हणजे जो संभाव्य बाधित आहे त्या शेतकऱ्यानं लिहून दिलेलं आहे की माझ्या जमिनीची मोजणी करायची नाही। अरे संविधानानं आम्हालाही काही अधिकार दिलेत ना, आणि त्या अधिकाराला अनुसरून आम्ही म्हटलं की आमची जमीन नाही मोजायची तर पुन्हा तुम्ही काय येता, म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे। तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या इच्छेच्या विरोधात तुम्ही मोजणी करायला आला तर सारे शेतकरी घेऊन एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊ आणि जिल्हाधिकारी कार्यालयालाच कुलूप लावल्याशिवाय सोडणार नाही। नक्षलवादी कायदा हा आम्हाला अर्बन नक्षलवादी ठरवा, रुरल नक्षलवादी ठरवा, तुम्ही कायदा केला म्हणून त्याचं अंमलबजावणी करू शकत नाही। शेतकऱ्यांची कळ काढायचा भल्याभल्याने प्रयत्न केला, ते सारे मातीत गेलेलं आहे। एवढाच मला इशारा द्यायचा आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।